जामीन अर्जावरती सुनवाई पूर्ण झालेली आहे। दोन्ही बाजूचा युक्तिवाद कोर्टाने ऐकलेला आहे आणि आता 30 तारखेला पुढची तारीख ठेवलेली आहे। जे काय कोर्टामध्ये आम्ही मुद्दे मांडलेले आहेत त्याच्याविषयी काही मी जास्त भाष्य करणार नाही, कारण ते न्यायप्रविष्ट आहे। त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य कायद्याच्या दृष्टीने आणि म्हणजे मर्यादेच्या दृष्टीने दोन्ही योग्य राहणार नाही। न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि पुढच्या तारखेला काय होतंय बघूया। सर, तुम्ही प्रामुख्याने यामध्ये एक ऑडिओ क्लिप बाबत तफावत दाखवली, मी नेमकं काय? कोर्टामध्ये झालेल्या कोणत्याही युक्तिवादाविषयी कोणतंही भाष्य करणार नाही, कारण ते कायद्याला आणि मर्यादेला दोन्हीला धरून होणार नाही। जामीन अर्जावरती सुनवाई पूर्ण झालेली आहे। दोन्ही बाजूचा युक्तिवाद कोर्टाने ऐकलेला आहे आणि आता 30 तारखेला पुढची तारीख ठेवलेली आहे। जे काय कोर्टामध्ये आम्ही मुद्दे मांडलेले आहेत त्याच्याविषयी काही मी जास्त भाष्य करणार नाही, कारण ते न्यायप्रविष्ट आहे। त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य कायद्याच्या दृष्टीने आणि म्हणजे मर्यादेच्या दृष्टीने दोन्ही योग्य राहणार नाही। न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि पुढच्या तारखेला काय होतंय बघूया। सर, तुम्ही प्रामुख्याने यामध्ये एक ऑडिओ क्लिप बाबत तफावत दाखवली, मी नेमकं काय? कोर्टामध्ये झालेल्या कोणत्याही युक्तिवादाविषयी कोणतंही भाष्य करणार नाही, कारण ते कायद्याला आणि मर्यादेला दोन्हीला धरून होणार नाही।